नमस्कार, माझे नाव गायत्री गोविंद पानपट्टे, शाळा जिल्हा परिषद हायस्कूल काटकळंबा, तालुका कंधार, जिल्हा नांदेड। आमच्या टीमचे नाव आहे न्यूटन लॉजिक आणि आमच्या प्रकल्पाचे नाव स्थानिक ब्लँकेट जागतिक स्तरावर नाव मिळवून देणे। नमस्कार, माझे नाव स्नेहा जीवन पानपट्टे। नमस्कार, माझे नाव श्रद्धा संजय तेलंगे। नमस्कार, माझे नाव ऋतुजा गणेश अलगलवाड। नमस्कार, माझे नाव अंबिका संजय पानपट्टे। स्वदेशी गोधडी म्हणजेच आमच्या घरातील महिला ज्या रिकामा वेळेत स्वतःच्या हातावर बनवल्या जातात आणि त्या आपल्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेसाठी खूप कामी येतात आणि त्याच्यामुळे आपले स्वदेशी मालाचे उत्पन्न जास्त होते आणि त्या गोधडीचे जागतिक स्तरावर व्यासपीठ मिळवून देण्याचे आम्ही काम करत आहोत। परदेशी वस्तूचे वर्चस्व हे स्वदेशी वस्तूच्या समस्या। परदेशी वस्तूचे वर्चस्व जागतिक अर्थव्यवस्थेमुळे खुल्या बाजारपेठेत अनेक परदेशी वस्तू सहज उपलब्ध होतात, ज्यामुळे स्वदेशी वस्तूंचा बाजारपेठेला फटका बसतो। आर्थिक नुकसान। परदेशी वस्तूच्या मोठ्या प्रमाणात खरेदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कोट्यावधी रुपयाचे बाहेर जातात, ज्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न घटते। रोजगारावर परिणाम। स्वदेशी उद्योगांना चालना न मिळाल्यास रोजगार संधी कमी होतात, ज्यामुळे बेरोजगारी वाढू शकते। गुणवत्ता आणि उपलब्धता। काठी स्वदेशी वस्तूंमध्ये सहज उपलब्ध नसतात, ज्यामुळे ग्राहकांची निराशा होते। स्वदेशी वस्तूचे परिणाम। आर्थिक परिणाम तसेच स्वदेशी वस्तूंच्या वापरामुळे स्थानिक उद्योगांना आणि व्यवसायांना मोठी चालना मिळाली। यामुळे भारतीय उत्पादनाची मागणी वाढेल, ज्यामुळे देशातील पैसा देशातच राहील आणि अर्थव्यवस्था मजबूत होईल। रोजगार निर्मिती। स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळाल्यामुळे भारतीयांसाठी रोजगारांच्या नवीन संधी निर्माण होतील। देशी उद्योगाची वाढ। स्वदेशी वस्तूची मागणी झाली तर आपल्या देशाला त्या वस्तू आयात करण्याची गरज भासत नाही, पण आपण त्या वस्तू निर्यात सुद्धा करू शकतो। यामुळे लघु उद्योगापासून भारतात मोठमोठ्या उद्योग निर्माण होऊ शकतात व आपला भारत स्वावलंबी बनू शकतो। स्वदेशी आमच्या या चळवळीमुळे भारतीयांमध्ये राष्ट्रीय अस्मिता, एकता आणि आत्मविश्वासाची भावना जागृत होईल। आत्मशक्ती म्हणजेच आत्मनिर्भरतेच्या कल्पनेने लोकांना एकत्र आणता येईल। नवकल्पना। स्वदेशी वस्तूचे उपाय। बाजारपेठेत उपलब्ध करून देणे, ग्राहकांना स्वदेशी वस्तूचे महत्त्व सांगणे, चलन अस्थिरतेविषयी जागृती तयार करणे, जाहिराती तयार करणे, ई-कॉमर्स कंपन्यांवर आमची टीम रजिस्ट्रेशन करून देईल। वस्तूला लागणारा कच्चा माल भेटणाऱ्या मार्केटशी त्यांची डायरेक्ट लिंक करून देण्यात येईल, त्यासाठी ॲप विकसित करण्यात येईल।